भारताचे माजी गृहमंत्री माननीय शिंदे साहेब जाणता राजा म्हणून या संपूर्ण देशाला आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा परिचित असलेले माननीय पवार साहेबाला आपण कितीही विशेषणं लावली तर ती कमी पडणार आहे। असं हे आजाद शत्रू असलेलं व्यक्तिमत्व आहे। पद्मभूषण या विद्यमान सरकारने देऊन ज्यांना सन्मान केलेला आहे आणि आज या सन्माननीय विचारमंचावर व्यासपीठावर जे मान्यवर जमलेले आहेत त्या प्रत्येकाचा नामोल्लेख केला पाहिजे। त्याने आपापल्या क्षेत्रामध्ये अतिशय उल्लेखनीय सामाजिक असेल, आर्थिक असेल, सांस्कृतिक असेल अशा विविध क्षेत्रामध्ये कामगिरी केलेली आहे। पक्षविरहित जे नेतृत्व सोलापूरच्या महापालिकेने 50 वर्ष अनुभवलेलं आहे, सोलापूर शहरवासीयांनी अनुभवलेलं आहे। असे आमचे मित्र आजाद शत्रू असलेले कॉम्रेड बेरियाजी, त्यांना UN बेरिया असं जरी आपण म्हणत असलो तरी खऱ्या अर्थानं ते जनमानसामध्ये सोलापूर शहराच्या विविध क्षेत्रामध्ये कामगार चळवळ असेल, महापालिकेच्या प्रत्येक वार्डातील विविध क्षेत्र असतील, आरोग्य क्षेत्र असेल, साहित्य क्षेत्र असेल, कारण उर्दू साहित्य क्षेत्राच्या बाबतीमध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्यांनी विविध क्षेत्रामध्ये आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा या शहरात निर्माण केलेला आहे। पण एक जिल्हा उपनिबंधक म्हणून सहकार खात्यात कामकाज करत असताना माझा आणि त्यांचा घनिष्ठ परिचय आला। बेरिया साहेबांचं जे नेतृत्व आहे, जे कौशल्य आहे, अर्थक्षेत्रामधलं मला अनुभवाला आलं। आपल्याला कल्पना आहे की सोलापूरची सोशल अर्बन कोऑपरेटिव्ह बँक, मी उपनिबंधक असताना जवळपास 40-50 बँकांच्या तपासण्या मी घेत होतो। अनेक बँकांच्या स्थापना पवार साहेब आम्ही इथे जिल्ह्यात केल्या आणि या सर्व स्थापना होत असताना सोशल अर्बन बँक ही समाजाची बँक, या बँकेमध्ये अनेक अडचणी असताना सुद्धा कॉम्रेड बेरिया साहेबांनी काही पथ्यपाणी पाळलेले आणि या त्यांच्या केवळ अनुभवाच्या जोरावर आणि एक सचोटी ज्याला म्हणू, एक नैतिक अधिष्ठान ज्याला म्हणू, असं अधिष्ठान शिंदे साहेब बेरिया साहेबांनी या सोशल बँकेनं दिलं आणि ही अडचणीतली बँक त्यांनी आज 0 NPA आणलेले आहे। त्याचं टाळ्या वाजून स्वागत केलं पाहिजे। अर्थक्षेत्रातल्या संस्था, विशेषतः सहकारातल्या संस्था चालवणं ही तारेवरची कसरत आहे, हे आम्हाला माहिती आहे। सहकारी बँक असो, सहकारी कारखानदारी असो, स्पिनिंग मिल असो, आपले प्रत्येक या सहकार अर्थकारणामध्ये महाराष्ट्राचा नावलौकिक हा उभ्या आशिया खंडित आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आहे आणि सोलापूर ही सुद्धा या बाबतीमध्ये मागं राहिलेली नाही आहे। परंतु या शहरामध्ये कामगारांचंही गिरणगाव, या शहराचे प्रश्न वेगळे आहेत, या शहराची जी चळणघडण आहे ती वेगळी आहे आणि अशा या कामगारांच्या चळणघडणीमध्ये बेरिया साहेबांनी कधीही अर्थकारणाचा विचार केला नाही, पैशाचा विचार केला नाही, स्वतःच्या आर्थिक याचा विचार केला नाही, पण समाजाच्या आर्थिक नाड असलेली जी बँक आहे ती बँक वाचवण्यासाठी बेरिया साहेब आपण प्रयत्न केलेले आहे आणि माझा त्यामुळं त्यांच्या बाबतीमध्ये एक वेगळा आत्मविश्वास होता। अनेक वेळेला आमच्या बैठका होत होत्या आणि सोलापूरचा एक नागरिक असल्यामुळं मी
गेले 4 दशकं पाहतोय, कारण जवळपास माझा आणि त्यांचा वयोमान हे सारखंच आहे. आज मी सुद्धा सेवानिवृत्त उपनिबंधक होऊन 10 वर्ष झालेले आहेत. मनोरमा परिवाराची स्थापना करत असताना काय अडचणी येतात, मनोरमा बँकेच्या माध्यमातून काम करत असताना काय अडचणी येतात, ह्या सर्व गोष्टी साकारामध्ये मी पाहिलेल्या आहेत. आणि म्हणून बेरिया साहेबांचं जे एक कार्यकर्तृत्व आहे, एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे, एक युनिक पर्सनॅलिटी ज्याला आपण म्हणू, अशा या UN बेरिया साहेबांचं एक पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न गेले 50 वर्ष त्यांनी जे कामकाज केलेलं आहे, सोशल ॲटिट्यूड ज्याला आपण म्हणतो, अशी ॲटिट्यूड जपणारा माणूस आणि जनमानसाची नस ओळखणारा एक नुसता साहित्यिक नाही तर अर्थशास्त्रज्ञ ज्याला आपण म्हणू, समाजाची नाड ओळखणारा माणूस म्हणू आणि समाजासाठी सतत झटणारा माणूस म्हणू. मी बेरिया साहेब एवढंच म्हणेन की तमन्ना की दुनिया तो हर इंसान बसाता है, तमन्ना की दुनिया तो हर इंसान बसाता है, पाता वही है जो तकदीर ले आता है, पाता वही है जो तकदीर ले आता है. तुम्ही काम केलंय आणि म्हणून तुम्हाला खुदाने भरभरून दिलेलं आहे. आज एवढं जनमानस उपस्थित आहेत. माननीय पवार साहेब आज एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये एवढं ते फिरत असताना राज्यामध्ये एक वेगळं माहोल आहे. अशा परिस्थितीमध्ये केवळ मित्रत्व आणि तुमच्या प्रेमाखातर पवार साहेब इथं उपस्थित झालेले आहेत. शिंदे साहेब हे आमचं नेतृत्व आहे आणि सोलापूरचं भूषण आहे. हे आमचं नेतृत्व, हे आमचं भूषण हे उभ्या महाराष्ट्राला नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती जे अतिशय प्रसिद्ध आहे, अशा या शिंदे साहेबांचं सुद्धा मी बेरिया साहेबांच्या वतीने स्वागत करतो. पवार साहेब आपलं स्वागत करतो. आणि या सभागृहामध्ये उपस्थित माझे जे मित्र बांधव, सोलापूरचे सर्व मंडळी, आपण ज्यांच्या प्रेमाखातर, ज्यांचा उत्सव वृत्ती म्हणून स्वागत करण्यासाठी जमलेलो आहोत, त्यास तुम्हा सगळ्यांचं आपण स्वागत या ठिकाणी करतो. त्याचप्रमाणे बेरिया साहेब आपल्यासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत करावं अशी मी विनंती करतो. 1 2 3 4. अरे अजून पाहिजे टाळ्या. जेणे आपले 50 वर्ष समाजसेवेसाठी दिलेले आहेत, अशा बेरिया साहेबांचं स्वागत करण्यासाठी आपल्याला टाळ्या कमी पडता कामा नयेत. बेरिया साहेब, तुमच्या स्वागतासाठी हा उत्स्फूर्त संमेलन जमलेला आहे. शरद पवार साहेब उपस्थित आहेत, शिंदे साहेब आहेत, खासदार साहेब उपस्थित झाले आहेत, आमदार साहेब उपस्थित झालेले आहेत, पंढरपूरचे आमचे अकलूजकर उपस्थित झाले आहेत, खरे साहेब उपस्थित झालेले आहेत. प्रत्येकाचं या ठिकाणी जे योगदान आहे त्या प्रत्येक करमाळ्यावरून खास उपस्थित आहेत, संपूर्ण जिल्ह्यातून उपस्थित आहेत. आणि आपला हा जो स्वागत समारंभ आहे, या पुस्तकाचं जे आज या ठिकाणी प्रकाशन होत आहे, या प्रकाशनासाठी या दोन्ही मान्यवरांसह समस्त सर्व विचारमंचावरांचं मी स्वागत करतो. आणि मी प्रस्तावना लांबवत नाही. मी एवढंच सांगेन की थांबला न सूर्य, थांबली न धारा, धुंद वादळासह कोठला किनारा, समाजसेवेला किनारा नसतो साहेब, शेवटपर्यंत तुम्हाला काम करायचं आहे. चालत राहा, चालत राहा, चालत राहा. धन्यवाद सर. Honorable Chief Guest of the function and President of the function, respected Sharad Chandraji Pawar Sahab, Padma Vibhushan, former Central Minister of Agriculture and former Chief Minister of Maharashtra State. Honorable Chief Guest, former Central Minister of Electricity and Chief Minister of the Maharashtra State, Adarniya Honorable Sushil Kumarji Shinde Sahab. At the same time, those who are present here, Mananiya MP Dhairishil Mohit Patil sir, Mananiya MLA Abhijit Patil sir, Mananiya Narayanava Patil sir, Mananiya MLA Raja Bhau Khare sir, Mananiya Vasantrao Nana Deshmukh, District President Rural Area, Rashtrapati Sharad Pawar Gat. At the same time, Chetan Narote sir, Bharat Jadhav sir, Sanjay Hemgaddi sir, and all the other dignitaries who are present here, on behalf of the Advocate UN Beria felicitation and
Souvenir Publication Committee, as a chief inviter and convener of the committee, I welcome all of these people here. मैं अपनी तरफ से और उन तमाम NGOs की तरफ से जिसके प्रेसिडेंट एडवोकेट UN बेरिया साहब हैं, कुल हिंद उर्दू अदबी कॉन्फ्रेंस हो, सुशील सोशल फोरम हो, सोशल अर्बन कोऑपरेटिव बैंक हो, इसी के साथ साथ हम देखते हैं चेयरमैन इंडियन एजुकेशन एंड वेलफेयर सोसाइटी हो और प्रेसिडेंट सिटीजन स्पोर्ट्स क्लब हो, ट्रांसपोर्ट लेबर एसोसिएशन हो, सोलापुर महानगर पालिका कामगार एसोसिएशन हो, ऐसी बहुत सी NGOs के आप सदर हैं, प्रेसिडेंट हैं, उन सब के मेंबर्स की तरफ से, डायरेक्टर्स की तरफ से, यहाँ पर बैठे हुए सभी लोगों की तरफ से, अलग अलग स्कूल्स के हेडमास्टर प्रिंसिपल्स की तरफ से मैं इन सब मेहमानों को यहाँ पर इस्तकबाल करता हूँ। खुश आमदीद, सुस्वागतम, वेलकम। साथ ही साथ ये देश के जो बड़े नेता हमारे सामने मौजूद हैं, जिनके बारे में ये कहा जाता है, हमारे देश के पंतप्रधान नरेंद्र मोदी जी ने भी कहा था कि मैं पवार साहब का राजकारण देखकर राजकारण में आया, उनकी उंगली पकड़कर। ऐसे धुरंधर नेता हमारे सामने मौजूद हैं। सुशील कुमार शिंदे जी यहाँ पर मौजूद हैं। मैं अपनी तरफ से उन दोनों की खिदमत में एक छोटा सा शेर पेश करना चाहता हूँ कि देखिए क्या कहते हैं कि हालात के कदमों पे कलंदर नहीं गिरता। कतील शिफाई का शेर है, हालात के कदमों पे कलंदर नहीं गिरता, टूटे भी जो तारा तो जमीन पर नहीं गिरता, गिरते हैं समंदर में बड़े शौक से दरिया, लेकिन किसी दरिया में समंदर नहीं गिरता। ये राजकारण के समंदर हैं, राजकारण के धुरंधर हैं, सियासत के समंदर हैं। आज ये दोनों लोग एडवोकेट UN बेरिया की 50 साला सियासी, समाजी, अदबी, तालीमी खिदमात का इतराफ़ करने के लिए जो जलसा रखा गया है उसमें आए हुए। एडवोकेट UN बेरिया का नाम शहर शोलापुर के लिए कोई तारुफ का मोहताज नहीं है। We know him very well right from the last 50 years in which he has served for the welfare, for the upliftment of the downtrodden, for the benefit of the underprivileged, for the benefit of those people who are marginalized, for the welfare of the labor class people। इन सब के लिए जो उन्होंने काम किया, उसकी वजह से इनका नाम हर मोहल्ले में, हर शहर में, इसीलिए देखते हैं कि आपकी पूरी कैरियर की शुरुआत हम देखते हैं कि 1974 में संगमेश्वर कॉलेज में कॉलेज यूनियन के एक लीडर के तौर पर हुई और आज 2025 में उन्होंने अपने सियासी कैरियर के पूरे 50 इयर्स कंप्लीट किए। इट इज़ नॉट ए जोक टू कंप्लीट half of the century in the field of politics without any blame, without any stain। ये काबिल जिक्र बात है। 50 साल सियासत के मैदान में निकालना बगैर किसी दाग, बगैर किसी धब्बे के। और हम देखते हैं कि इसी वजह से आपकी सलाहियतों को, काबिलियतों को सराहते हुए आपको सोलापुर म्युनिसिपल कॉरपोरेशन के बड़े बड़ी पोस्ट मिली। आप 91-92 में मेयर रहे, आप हाउस ऑफ द लीडर रहे, आप शोलापुर शहर के कांग्रेस के प्रेसिडेंट रहे, आप कई दिनों तक पूरे 7 टर्न जिसे कहेंगे हम 35 साल कारपोरेटर रहे। और ये हम देखते हैं कि ये पूरे 35 साल और उसके साथ समाज सेवा के 15 साल, ये 50 साल, these 50 years are the journey of full of energy, enthusiasm, dedication, devotion to the task, determination to serve the poor। गरीबों के लिए ज्यादा से ज्यादा काम करने का मुसम्मम इरादा। उनकी इस हार्टफेल्ट सर्विस के लिए मैं तो समझता हूं कि शहर शोलापुर में जो अलग अलग NGOs हैं, जो अलग अलग लेबर क्लास एसोसिएशंस हैं,
चाहे ट्रांसपोर्ट वर्कर्स की एसोसिएशन हो, सोलापुर महानगर पालिका के कामगार की एसोसिएशन हो, सबको ऐसा लगता है कि इफ वी हैव एनी सॉल्यूशन ऑफ आवर प्रॉब्लम्स इट इज नियर बेरिया साहब। यहाँ हम देखते हैं कि आज हम लोग एक अजीम शख्सियत, एक ऐसी शख्सियत की तारीखी संग मेल मनाने के लिए जमा हुए हैं जिसने अपनी पूरी खिदमत समाज और कौम के लिए वक्फ कर दी। डेडिकेशन ऑफ द टास्क, पूरी समाज और कौम के लिए सारी जिंदगी के 50 साल लगा दिए। अब ये हो गया पॉलिटिक्स। उसके बाद देखते हैं एजुकेशन का मामला है, एजुकेशन का फील्ड है, सामाजिक काम का फील्ड है। चूंकि अभी बताया गया कि आपने अपना पूरा एजुकेशन, प्राइमरी और सेकेंडरी एजुकेशन उर्दू मीडियम में किया है, लेकिन आप देखेंगे कि आप उर्दू, इंग्लिश, मराठी, हिंदी एंड इवन अरेबिक जबान में भी महारत रखते हैं। आप जब बोलने के लिए खड़े रहते हैं तो ऐसा नहीं लगता कि ये उर्दू मीडियम से पढ़े। मुझे फख्र है इस बात का कि आप कुल हिंद उर्दू अदबी कॉन्फ्रेंस के सदर हैं। इस अंजुमन के जरिए कई जो है ना एजुकेशनल प्रोग्राम लिए जाते हैं। टीचर्स के लिए स्टेट लेवल का ट्रेनिंग सेशन रखा जाता है। 2008 में हमारे आदरणीय सुशील कुमार शिंदे साहब के सुप्रीम गाइडेंस में यहाँ पर जो कुल हिंद उर्दू अदबी कॉन्फ्रेंस हुई थी, उसमें सारे मुल्क के लोग आए थे। तो फिर तालीम का मैदान हो, लिटरेचर का मैदान हो, अदब का मैदान हो, और उसी के साथ साथ देखते हैं हम कि खेल का मैदान हो, आपने हर जगह अपनी छाप छोड़ी है। हर जगह हम देखते हैं कि आपने अपने प्रिंसिपल्स से कभी समझौता नहीं किया। आप एक ऐसे इंसान हैं जिन्होंने गरीबों के लिए काम किया, अवाम के लिए किया, शोलापुर शहर के लिए, सब लोगों के लिए किया। आज ऐसे शख्स के एजाज़ में यहाँ पर हम सब लोग जमा हैं। मैं आप सब लोगों का शुक्रिया अदा करता हूँ। इसी बात का एतराफ़ करते एक सोविनियर जिसका टाइटल है स्वर्ण पथ मराठी में, सुनहरी रास्ता उर्दू में एंड द गोल्डन पाथ इंग्लिश में, ये आदरणीय पद्म विभूषण शरद चंद्र जी पवार के दस्ते मुबारक इसका इजरा होने जा रहा है। इस किताब में शहर के सभी मज़हब, सभी धर्म से ताल्लुक़ रखने वाले एजुकेशनिस्ट हैं, राइटर्स हैं, पॉलिटिशियंस हैं, पोएट्स हैं, ऐसे 75 लोगों के आर्टिकल्स उसमें हैं। एज ए चीफ इन्वाइटर ऑफ द प्रोग्राम एंड मेन कन्वीनर ऑफ द सोविनियर, आई हैव गॉन थ्रू ऑल दोज आर्टिकल्स एंड आई केम टू नो दैट पीपल लव्ड हिम ए लॉट। मुझे बिल्कुल 4 मिनट का वक्त दिया गया था, मैंने कुछ ज़्यादा वक्त ले लिया, मैं माजरत चाहता हूँ। मैं फिर से एक बार आप सब लोगों का यहाँ पर इस्तकबाल करता हूँ, खैर मकदम करता हूँ, खुशामदीद कहता हूँ, और एक शेर हमारे बेरिया साहब के लिए कहता हूँ कि 50 साला खिदमत का अजब ही रंग है, 50 साला खिदमत का अदब ही रंग है, दिलों में आज भी बाकी आपका हर एक ढंग है, सियासत, अदब और समाजियत का हसीन इम्तिजाज, ये निस्फ सदी का सफ़र बस आप ही की ढंग है, बस आप ही का ढंग है। बहुत बहुत शुक्रिया, आपने मुझे मौका दिया इतने बड़े स्टेज पर अपनी राय रखने का। हालांकि 50 साला ज़िंदगी का अहाता 5 मिनट में करना बड़ा मुश्किल काम है, लेकिन आप सब लोग इस बात से वाकिफ़ हैं कि वक्त की तंगी है। मैं आप सब लोगों का शुक्रिया अदा करता हूँ। तमाम मेहमानान का फिर से एक बार शुक्रिया अदा करते हुए मैं अपनी जगह लेता हूँ। शुक्रिया।
आसिफ SK व्यासपीठावरील आदरणीय मान्यवर, व्यासपीठासमोरील सन्माननीय मान्यवर, आज अर्धशतकाहून अधिक वाटचाल करणारे ॲडव्होकेट उमर खां बेरिया यांच्या संदर्भातलं हे मानपत्र. सोलापूर महानगरपालिकेचे माजी महापौर सन्माननीय ॲडव्होकेट उमर खां नबी खान बेरिया हे सोलापूर नगरीच्या प्रभात किरणात तेजोमय दीपस्तंभाप्रमाणे उजळून राहणारे सामाजिक न्यायाच्या रथाचे सारथी, जनतेच्या हितासाठी अखंड प्राणार्पण करणारे सोलापूरकरांचे परमप्रिय नेते ॲडव्होकेट उमर खां नबी खां बेरिया यांच्या सामान्य कर्तृत्वाचा आम्ही हा सन्मान करीत आहोत. हा आमच्यासाठी अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे. अर्धशतकाहून अधिक काळ आपण सोलापूर नगरीच्या प्रगतीसाठी निष्ठा, धैर्य आणि प्रामाणिकपणाच्या तेजानं आपलं जीवन उजळलं. आपल्या नेतृत्वामुळं सोलापूरच्या राजकीय आकाशाला नवी दिशा, नागरिकांना विश्वासाची नवी प्रेरणा आणि संवादाच्या नात्यांना सुसंवादाची नवी ओळख प्राप्त झाली. 7 वेळा नगरसेवक, यशस्वी महापौर आणि कुशल सभागृह नेते म्हणून आपलं नेतृत्व सोलापूरच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरलं गेलं आहे. जनतेच्या आशा अपेक्षांचं ओझं आपण सदैव आपलं कर्मसमर्पण म्हणून पाहिलं आहे. सोलापूर महानगरपालिका कामगार महासंघाचे अध्यक्ष म्हणून आपला आवाज अन्यायाविरुद्धच्या रणशिंगाप्रमाणे घुमला. प्रत्येक कामगाराच्या न्याय हक्कासाठी आपण झटलात आणि परिश्रमशील वर्गाला सन्मानाच्या शिखरावर पोहोचवलं. सोशल बँकेचे चेअरमन म्हणून आपण लघुउद्योजक आणि वंचित घटकांना आत्मनिर्भरतेचा प्रकाश दिलात. म्हणूनच समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी आपलं योगदान अमूल्य ठरलं आहे. अखिल भारतीय उर्दू साहित्य संमेलनाचं भव्य आयोजन करून आपण सोलापूरच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक वैभवाचा डंका देशभर घुमवला. आपल्या प्रयासांनी सोलापूरचं नाव भारतीय साहित्य विश्वाच्या तेजोवर्तिकेत कोरलं गेलं आहे. अन्याय, अत्याचार आणि नागरिकांच्या ज्वलंत समस्याविरुद्ध आपण रणचंडी जागवली. सभागृहात आणि रस्त्यावरूनही आपण जनतेच्या आवाजाला सामर्थ्य दिलं. आपल्या निष्कलंक धैर्यामुळेच आपण लोकमानसाच्या हृदयात अढळपणे कोरले गेलात. शिक्षण, समाजकारण आणि राजकारण या तिन्ही क्षेत्रांचा सुंदर संगम साधत आपण लोकसेवेचा सुवासिक वटवृक्ष निर्माण केला. प्रत्येक विचारधारेतील व्यक्तींना सन्मानाने आपल्या प्रवासात स्थान देण्याची आपली उदात्त शिकवण आज ही प्रेरणादायक आहे. सामाजिक बांधिलकी, कार्यनिष्ठा, समता आणि स्वाभिमान ही मूल्ये आपण संपूर्ण आयुष्यभर आत्मसात केली. आपल्या कृतीतून साकारलेलं प्रामाणिक नेतृत्व आजच्या आणि भावी पिढ्यांसाठी दीपस्तंभच ठरेल यात शंका नाही. आपल्या आयुष्याचा प्रवास म्हणजे सेवेला अर्पण झालेलं युग. समाजहितासाठी आपला निस्वार्थ संघर्ष आणि निशब्द त्याग हा सोलापूरच्या भूमीत अनंत काळापर्यंत घुमत राहील. यासाठीच आम्ही सोलापूर नगरीचे कृतज्ञ नागरिक आणि गौरवांक प्रकाशन समिती आपल्यासारख्या विलक्षण व्यक्तिमत्वाला आम्ही सादर प्रणाम करत आहोत. सर्व शक्तिमान ईश्वराकडे आपणाला दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि निरंतर समृद्धी लाभो यासाठी प्रार्थना करत या मानपत्राद्वारे आम्ही आपणास सन्मानपूर्वक अभिवादन करत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपले नम्र ॲडव्होकेट उमर खां नबी खान बेरिया, सत्कार आणि गौरवांक प्रकाशन समिती, सोलापूर. धन्यवाद.
धन्यवाद सर. यानंतर आपण ज्यांच्यासाठी जमलेलो आहोत म्हणजे माजी महापौर माननीय श्रीयुत UN बेरिया यांच्या समाजसेवेला आणि राजकारणाला 50 वर्ष पूर्ण झाली त्याबद्दल आपण सगळेजण उपस्थित आहोत. त्यांचा या ठिकाणी आपण मोठा नागरी सत्कार करणार आहोत. हा सत्कार करण्याची मी विनंती करते पद्मविभूषण माननीय श्रीयुत शरदचंद्र पवार आणि माननीय श्रीयुत सुशीलकुमार शिंदे या दोघांनीही माननीय UN बेरिया यांना सन्मानित करावा अशी विनंती आहे. यानंतर या सत्काराला उत्तर देण्याची मी विनंती करते आहे ॲडव्होकेट UN बेरिया यांना. त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल आतापर्यंत अनेक गोष्टी आपण ऐकल्या, पण एकच मला सांगावंसं वाटतं की मोहक व्यक्तिमत्व आणि दाहक वक्तृत्व असा त्यांचा दरारा आहे आणि याच दाहक वक्तृत्व शैलीचा आपण आता अनुभव घेऊया. आजच्या या समारंभाचे प्रमुख अतिथी आपल्या देशाचे नेते माजी मुख्यमंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, या कार्यक्रमाचे अध्यक्ष सोलापूरचे सुपुत्र आणि माजी मुख्यमंत्री माननीय सुशीलकुमारजी शिंदे साहेब, आपल्या जिल्ह्याचे आमदार आपल्या जिल्ह्याचे खासदार माननीय धैर्यशील मोहिते पाटील साहेब, आपल्या जिल्ह्यातील आमदार माननीय अभिजितराव पाटील, माननीय नारायणराव पाटील, आमदार राजूजी खरे साहेब, आमच्या काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे, जिल्ह्याचे अध्यक्ष पाटील साहेब, मोरे साहेब आणि सर्व जमलेले बंधू आणि भगिनींनो, मी सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचा, विशेषतः आयोजन समितीच्या सर्व मान्य सदस्यांचा अत्यंत आभारी आहे की ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आणि साहेबांच्या हस्ते माझा सन्मान केला. 1975 साली पहिल्यांदा मी SYBAमध्ये असताना कॉलेज युनियनच्या जनरल सेक्रेटरीपदी निवडून आलो आणि त्यानंतर गेली 50 वर्ष समाजकारण आणि राजकारण करताना जो अनुभव आणि संघर्ष स्मरण करताना माझे मन भरून आले आहे. मी आदरणीय दोन्ही साहेबांचा अत्यंत ऋणी आहे की त्यांनी आज इतका बिझी शेड्यूल असतानाही त्यांनी या कार्यक्रमासाठी आपला बहुमोल वेळ दिला. गेली 50 वर्ष समाजकार्य व राजकारण करताना अनेक संकटे आली, परंतु माझ्या कुटुंबाच्या मित्र नातेवाईकांच्या व हितचिंतकाच्या मदतीने मार्ग सुकर होत गेले. जिथे स्वप्न सत्यात उतरण्याची उमेद असते तिथे प्रत्येक अडचण आपोआप दूर होते, हाच विश्वास बाळगून मी सदैव काम केले. आजचा हा सन्मान माझ्या प्रवासातील प्रत्येक साथीदाराच्या कष्टाचा, विश्वासाचा, प्रेमाचा आहे असे मी मानतो. माझ्या प्रभागातील नागरिकांनी जर मला 5 वेळा महापालिकेवर निवडून दिलं नसतं तर मला वाटतं की मला एवढं 50 वर्ष काम करता आले नसते आणि म्हणून मी माझ्या प्रभागातील सर्व नागरिकांचा अत्यंत ऋणी आहे. गेली 50 वर्ष विविध सामाजिक संघटनांच्या, शैक्षणिक संघटनांच्या माध्यमातून मी अनेक उपक्रम या शहरामध्ये राबवले. त्यातून गरीब, वंचित आणि गरजू घटकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. सोलापूरचा महापौर आणि नगरसेवक म्हणून शहर विकासात हातभार लावला. सोशल बँकेचा चेअरमन म्हणून गरीब आणि मध्यमवर्गीय उद्योजकांना आर्थिक मदत केली. त्याचप्रमाणे कामगार महासंघाचा अध्यक्ष म्हणून श्रमिकांना त्यांचे हक्क मिळावेत व त्यांना न्याय मिळावा म्हणून, त्यांचा कल्याण व्हावं म्हणून अनेक वेळा संघर्ष केला. शहराच्या अनियमित व अपुऱ्या पाणी पुरवठ्यासाठी तसेच त्या ठिकाणी जे मालमत्ता करामध्ये भरमसाठ वाढ झाली होती
त्या विरोधामध्ये देखील मी जन आंदोलने उभे करून या ठिकाणी आवाज उठवला. 3 दिवसीय अखिल भारतीय उर्दू साहित्य संमेलन या शहरामध्ये भरून एक नवीन इतिहास निर्माण करण्याचे भाग्य मला लाभले. सर, मला आजही आठवतं 1985 साली मी पहिल्यांदा निवडून आलो. त्यावेळेला महापौर, उपमहापौर आणि स्थायी समितीचा अध्यक्ष निवडायचा असेल तर आम्ही एकच ओळीचा ठराव करत असत की माननीय शरद पवार आणि माननीय सुशीलकुमार शिंदे यांना अधिकार देण्यात येतात आणि आपण उभयता नगरसेवकांची चर्चा करून त्या ठिकाणी या ठिकाणी माननीय पवार साहेबांच्या सहीनिशी त्यांचा जो लखोटा यायचा आणि त्या लखोट्यामधून जे नाव यायचे त्यांना त्या पदावर विराजमान करायचे. त्या लखोट्याचे 2 वेळा मी भाग्यशाली ठरलो. एकदा महापौर म्हणून आणि दुसऱ्यांदा सभागृह निवडीवर माननीय पवार साहेबांची आणि माननीय शिंदे साहेबांची सही आहे. या कार्यक्रमासाठी आपल्या खासदार प्रणितीताई शिंदे देखील या ठिकाणी आलेले आहेत. या आयोजक समितीच्या वतीने मी त्यांचाही या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. सगळेजण टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करावं. सर, मी या महापालिकेमध्ये 5 वेळा निवडून आलो. 2 वेळेला मला स्वीकृत नगरसेवक म्हणून घेण्यात आलं आणि माझ्याबरोबरचे अनेक नगरसेवक आमदार आणि खासदार झाले. परंतु मी नगरसेवक म्हणून महापालिकेत राहिलो. परंतु त्याचा मला समाधान आहे की खालच्या लोकांची कामं मला करता आली, गरिबांची कामं करता आली, झोपडपट्टीवासियांची मला कामं करता आली. मी आजही दररोज 2 तास सकाळी आणि 2 तास संध्याकाळी माझ्या कार्यालयात बसून आलेल्या गरजू आणि गरीब लोकांची कामं करत बसतो. मला ज्या वेळेला जी जबाबदारी देण्यात आली ती जबाबदारी मी अत्यंत प्रामाणिकपणे आणि निष्ठेने पार पाडलेली आहे. या सन्मानाने माझा पुढचा प्रवास नव्या उमेदीने पुन्हा यशस्वीपणे पुढे जाणार आहे याची मला खात्री आहे. 50 वर्षाचा हा प्रवास हा फक्त माझा नव्हता तर माझ्या सहकाऱ्यांचा व मार्गदर्शकांचा होता. शेवटी माझ्या या प्रवासात ज्या व्यक्तींनी, सहकाऱ्यांनी, मित्रांनी, परिवारांनी जी मला साथ दिली मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनापासून धन्यवाद. आणि आत्ताच सांगितल्याप्रमाणे आपल्या खासदार माननीय प्रणितीताई शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना आपण सन्मानित करतो आहोत. प्राध्यापक महेश माने यांना विनंती आहे की त्यांनी प्रणितीताईंना सन्मानित करावं. ज्युनियर शिंदे वर्सेस सिनियर शिंदे असा थोडासा मामला आहे, पण आपण मत टाकतो आहोत शिंदे साहेबांच्या पारड्यामध्ये. त्यामुळे माननीय सुशीलकुमार शिंदे यांना मी विनंती करते की त्यांनी अध्यक्षीय मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आदरणीय शरदचंद्रजी पवारजी, आज उपस्थित असलेले खासदार धैर्यशीलराव मोहिते पाटीलजी, दुसरी खासदार प्रणिती शिंदे, आमदार राजाभाऊ खरेजी, आमदार अभिजित पाटील, आमदार नारायणाबा पाटीलजी, वसंतराव देशमुखजी, अध्यक्ष एनसीपीचे, भारत जाधवजी, श्रीकांत मोरेजी, चेतन नरोटेजी आणि माझे मित्र आणि अतिशय गेले अनेक वर्ष एकत्रित काम केलेले आजचे सत्कारमूर्ती UN बेरियाजी, उपस्थित व्यासपीठावरील सर्व प्रमुख नेतेगण, बंधू आणि भगिनी, बेरियाजींच्या राजकीय कार्यकर्त्याला कारकिर्दीला आज 50 वर्ष पूर्ण होत आहेत. एक दिलदार कार्यकर्त्याला शुभेच्छा देण्याकरता आज आपण उभे बसलेलो.
नुसतं दिलदारच नाही, तर युएन बेरिया हे अतिशय प्रामाणिक कार्यकर्ते आहेत. कॉम्रेड बेरियापासून मी ओळखतो तेव्हा ते थोडेसे लहान होते, ज्याचा आत्ता उल्लेख त्यांनी केला. 78 साली 85 साली ते कॉलेजमध्ये निवडून आले. त्याच्या अगोदर त्यांचे वडील कॉर्पोरेशनमध्ये अतिशय चांगल्या तऱ्हेनं फाईट करायचे. ते जरा कमी फाईट करायचे, पण त्यांचे वडील फारच जोरात फाईट करायचे. मला वाटलं होतं की ते वडिलांच्या पेक्षा जास्त फाईट करतील, पण ते एक पद्धतशीरपणानं कुठल्याही विषयामध्ये अभ्यास करून चिंतन करून आपला विषय ते कुठेही मांडतात. युएन बेरिया ज्या तऱ्हेनं काम करतात, महाराष्ट्रामध्ये काम करतात, एक अल्पसंख्याकामधला नेता अतिशय प्रामाणिकपणानं जे आहे ते बोलतो आणि सत्य असेल त्यावर ठामपणाने उभा राहतो आणि तो आपलं कार्य तडीस देतो. युएन बेरिया त्यांनी महानगरपालिकेचं काम बघितलं आणि त्याचबरोबर त्यांनी महानगरपालिकेमध्ये असलेली युनियन तिलाही ताकद देण्याचं काम केलं. एकीकडे महानगरपालिकेचं नेतृत्व करायचं आणि दुसरीकडे महानगरपालिकेच्या विरुद्ध कामगारांची बाजू घेऊन लढायची. हे काही साधं काम नव्हतं, पण युएन बेरियानं सगळेच घाबरायचे. हे असलं म्हणजे कुठे काय चुकलं काय काय ते बरोबर करत असतं. तर युएन बेरिया ते माझ्या बरोबर होते, माझ्या काँग्रेस बरोबर होते सातत्यानं, आणि माझ्या काँग्रेसचे शहराध्यक्ष म्हणून इथे बराच काळ मध्ये होते. पण एका निवडणुकीमध्ये एका उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर न सांगता आपल्या पदाचा राजीनामा देणारा अशा प्रकारचा अध्यक्ष आहे. आणि ते पुढं आम्ही देखील त्यांना काय पुढं काढलं नाही, पण ते कंटिन्यू राहिले. नंतर काही काळाने थोडेसे मतभेद झाले आणि ते शरदरावांच्याकडे गेले. शरदराव आणि मी इथे असं आम्हाला दोघांना कधी वेगळं समजलं नाहीये. कारण युएन बेरिया त्यांचा अभ्यास, त्यांची विचारसरणी, त्यांचं लोकांच्या प्रती असणारं नेतृत्व याचा जर विचार केला तर एवढी अल्पसंख्यामध्ये काम करणाऱ्या ह्या आमच्या सहकार्याला एवढी ताकद आली कुठून असं मला नेहमी वाटायचं. पण त्याच्या मागे त्यांची चिंतनशीलता आहे. अलीकडेच त्यांनी एक माझ्याविषयी कुठेतरी इंटरव्ह्यू दिला होता आणि अतिशय प्रामाणिकपणानं त्यांनी सांगितलं की सुशील कुमार शिंदेने हे सगळं काम केलेलं आहे आणि त्याचं क्रेडिट त्यांना दिलं पाहिजे. खरं म्हणजे दुसऱ्या पक्षातल्या नेत्यांनी काँग्रेसमधल्या नेत्याला अशा प्रकारचं क्रेडिट देणं हे सहसा होत नाही. परंतु बेरिया हे अंतःकरणपूर्वक अभ्यास करणारे आणि विचार करणारे अशा प्रकारचे नेते आहेत. आणि त्या आपल्या इंटरव्ह्यूमधून त्यांनी उद्याच्या पिढीमध्ये कसं आपण घडलं पाहिजे आणि सगळी कार्यकर्त्यांची नाळ ती जोडली पाहिजे अशा प्रकारचा त्यांनी विचार मांडण्याचा प्रयत्न केला. फार कमी लोकांना असं जमतं. मला हे जेव्हा कळलं कुठून तरी मला ती बातमी आली, म्हटलं सुशील तुम्ही बेरियाजी हे कसं काय बोलला, मी तुमच्याकडून एक्सपेक्ट करत नव्हतो. तर ते म्हणाले साहेब तुम्ही हे सगळं केलेलं आहे आणि
कोणी सोलापूरकर विसरू शकत नाही, पण ते सांगणं गरजेचं आहे. एवढी प्रकारची अशा प्रकारची हिंमत असणारा नेता, मी त्याचं मनापासून अभिनंदन करतो. कारण उद्याच्या येणाऱ्या पिढीला कुणीतरी हे शिकवलं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे, सुशील कुमार शिंदे काही स्वतःहून असं नेता आलेलं नाही. म्हणून मी नेहमी सांगतो, मला शरद पवारांनी राजकारणामध्ये आणलंय. काय बिघडलं त्यामध्ये? नाहीतर कोण विचारत होतं आम्हाला? ते आमच्या आमदाराचे वडील, मी आत्ताच सांगत होतो की साखर कारखाना मिळावा म्हणून करमाळ्याचा साखर कारखाना, पायात त्यांनी चप्पल घातली नाही, आणि जेव्हा तो कारखाना मिळाला तेव्हा चप्पल घातली. तर अशा प्रकारचे ध्येयवादी कार्यकर्ते इथं आहेत. नामदेवराव जगताप, शिवदारे, बाबूरावांना चाकोते. आता ह्या सोलापूरमध्ये खरं म्हणजे त्या मला पठाणांची आठवण येते. आपल्या सोलापूरमध्ये ज्या मणियार सभा घ्यायचे, हो, तर ते ये यहाँ बैठे हुए नीचे की मनियार नहीं, वो मनियार. तर त्यांच्या सभेला आम्ही पोरासे समोर बसलेला असायचे, पण पहाटे 4 वाजेपर्यंत त्यांचं भाषण चालू असायचं. एक आपले जाधव साहेब आणि मनियार, त्यावेळेच्या पिढीला हे भाषणाची सवयच होती. तसं UN बेरियांचं नव्हतं. पद्धतशीर मुद्दे मांडून त्याचा अभ्यास करून, नुसता अभ्यास नाही तर त्याच्यावर चिंतन करून बोलण्याची त्यांना सवय आहे आजही. आणि मला वाटतं की त्यामुळेच शरदरावांनी त्यांना खूप प्रेम दिलं आणि देत आहेत ते सातत्यानं. त्याही वेळेस जेव्हा एक पक्ष होता आमचा, आम्ही दुर्दैवानं फुटलो, पण शरदरावाने कधी असं वेगळं केलं नाही. ते आत्ता अलीकडे गेले त्यांच्या पक्षामध्ये, पण तरी पण ते असो, भीमराव जाधव असो, भीमराव जाधवांचा मुलगा असो, ह्या सगळ्यांना त्या सातत्यानं ते विचारपूस करत असेल. त्याचं काय झालं, अमक्याचं काय झालं, तमक्याचं काय झालं. तर ही जी पद्धत शरदरावाने लावून दिली, तर तीच त्यांच्यामध्ये UN बेरी यांच्यामध्ये आहे. आज त्यांच्या कार्याला 50 वर्ष होत आहेत, पण 50 वर्षामध्ये त्यांनी जे बँकेत काम केलं, शैक्षणिक संस्थांमध्ये काम केलं, एक अभूतपूर्व अशा प्रकारचं काम आहे. नुसत्या ट्रेड युनियनमध्ये ते रुळले नाहीत, पण लोकांना जागृत करण्याचं त्यांनी काम केलं. आणि नुसता माझा समाज असंही करत बसले नाहीत. ते आमच्या समाजाला तर, माझ्या समाजाला तर बरोबर नेलंच पाहिजे, पण त्याचबरोबर दलित वर्गीय, मागासवर्गीय यांनाही सातत्यानं पुढं रेटणं पाहिजे. आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये ज्यांनी इथं काम केलं त्यांना देखील त्याचं क्रेडिट दिलं पाहिजे. अशा प्रकारची भूमिका ते सातत्यानं मांडतात. UN बेरिया साहेब हे एक शिस्तबद्ध अशा प्रकारचा कार्यकर्ता आहे. आज शरदराव एवढ्या, मला वाटलं नव्हतं की ते आज येतील म्हणून. खरं म्हणजे मी हैदराबादला होतो, रात्री सकाळी निघालो, पण शरदराव येणार आहेत म्हटल्यानंतर मला अजूनही धडकी भरते. कारण एवढ्या करता की ते माझे नेते आहेत. तो बाकी असं वेगळं सगळं काय नसतं आमचं, ते कायम आमचे नेते आहेत. मी कधी बोलतो का तसं की त्याने आम्हाला काय केलं नाही म्हणून? पक्षामध्ये मतभेद होतात, वेगळं काम करतो, पण आम्ही वेगळं काम जरी करत असलो तरी लोकांच्या करता, लोकांच्या भल्याकरता म्हणून सातत्यानं प्रयत्नशील असतो. आणि ते ट्रेंड करतात लोकांना शरद पवारजी. तसे ट्रेंड केलेले UN बेरी ते आहेत, मी आहे. पण आता
माझ्यापेक्षा 8.5 महिन्यांनी लहान आहे, पण काय ताकद आहे अजून. 8.5 महिन्यांनी ते मोठे आहेत, पण ज्या ताकदीनं ते चालतात, ज्या ताकदीनं कार्यक्रम करतात, ज्या ताकदीनं ते व्यासपीठावर बोलतात, हे अतिशय कौतुकास्पद आहे. की आज समाजामध्ये किती लोक आहेत तसे बरेच, पण विचारशील अशा प्रकारची भूमिका घेऊन समाजाला पुढे नेण्याची जी शक्ती देण्याचं काम शरदजी करतात, त्याचाही आशीर्वाद आज UN बेरियाना मिळेल. मी पवार साहेबांनी मनापासून धन्यवाद देतो की ते आले इथे आणि आमच्या UN बेरियाना एक स्पष्ट वक्त्या कार्यकर्त्याला त्यांनी आज आशीर्वाद देण्याचा योग्य असा मार्ग पत्करला, याबद्दल त्यांना मी मनापासून देतो. शरदरावजी, तुम्ही खूप कष्ट घेतात. आज कुठून कुठे आले आणि ते परत ते आता मोटारीने जाणार. मोटारीचा प्रवास मी आत्ता हैदराबाद ते सोलापूर रस्ता चांगला आहे, आम्हीच केलेला आहे तो त्यावेळेस. ते झालेलं क्रेडिट घेतलंच पाहिजे ना, का नाही? हां, तर पण आता येताना बरेच खड्डे पडलेले आहेत. त्या खड्ड्यातून नंतर येणाऱ्या ह्या पार्टीच्या लोकांनी सुधारणा करून ते रस्ते सुधारले पाहिजेत. याच्याकरताच मी एवढ्याच करता सांगितलं. शरदरावजी, आमच्या बेरियावर असाच आशीर्वाद ठेवा आणि त्यांना शुभेच्छा द्या, त्यांचं शुभकल्याण करा. आपण आलात याबद्दल मीही त्यांच्या वतीनं आपला आभारी आहे की असा हा कार्यकर्ता, बेरियासारखा कार्यकर्ता मला मिळणार नाही. त्याचं मनापासून जय हिंद, जय महाराष्ट्र. नेहमीच्या पद्धतीनं अतिशय सुंदर मनोगत आपण व्यक्त केलं, मनापासून धन्यवाद सर. आणि अध्यक्षीय मनोगत झाल्यानंतर प्रमुख अतिथींचं मनोगत आपण ऐकणार आहोत, त्यासाठी आपण सगळे उत्सुक आहोत. मी पद्मविभूषण खासदार माननीय शरदचंद्र पवार यांना विनंती करते की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. कार्यक्रमाचे अध्यक्ष यांचे विचार आत्ताच आपण ऐकलं ते सुशीलकुमार शिंदे यांच्या सन्मानासाठी आपण इथं अगत्याने उपस्थित आहोत. ते श्री बेरिया महाराष्ट्र देशाच्या संसदेच्या सभासद प्रणितीताई शिंदे, जयसिंग मोहिते, महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे सन्माननीय सभासद नारायणराव पाटील, राजू खरे, अभिजित पाटील या ठिकाणी उपस्थित असलेले श्री चेतन रवते, भारत जाधव, श्री ठोरे, वसंतराव देशमुख, व्यक्तिराव ढवळे, अनेक अन्य सहकारी आणि बंधू भगिनींना बऱ्याच दिवसातून आज मी सोलापूरला आलोय आणि आलोय तर एका चांगल्या कार्यक्रमाच्यासाठी. आणि गेली 50 वर्ष सोलापूर असून सर्वसामान्य जनतेचं सेवा करण्याचं व्रत ज्यांनी घेतलं होतं त्यांच्याबद्दलचं आस्था व्यक्त करणं आणि अभिनंदन करणं या दृष्टीनं मी आज या ठिकाणी आलो. सोलापूर मला जुनं सोलापूर हे असतं. एकेकाळचं कामगारांचं शहर,
कष्टकऱ्यांचं शहर, समाजाच्या विविध जाती जमाती आणि भाषा यासंबंधी एकतेचं शहर म्हणून या शहराचा नाव नक्की मला आठवतं आहे की 1972च्या नंतर काही वर्ष मी इथं पालकमंत्री होतो आणि त्यामुळे येणं नित्याच असायचं. अनेक वर्ष त्यावेळेचे नजरेसमोर येतात. बदल झाले. ही कामगार नगरी 2 गिरण्या होत्या, एक जुनी मिल आणि मला वाटतं एक दमनीची मिल. आज त्याचं अस्तित्व हे राहिलेलं दिसत नाही. त्याच्यानंतर ही गिरण बंद झाल्याच्या नंतर सोलापूरचे लोक काही स्तब्ध झालेले. त्यांनी पॉवरलूमच्या क्षेत्रामध्ये लक्ष दिलं आणि देशाच्या कानाकोपऱ्यात सोलापूरला तयार झालेला यंत्रमाग किंवा पॉवरलूम याचा फरक आज ठिकठिकाणी बघायला मिळतो. आणि हे कर्तृत्व सोलापूरकरांनी दाखवलं. सोलापूर स्वातंत्र्याच्या इतिहासात एक वेगळा इतिहास निर्माण करणारं हे शहर आहे. या देशाला 15 ऑगस्ट 47ला स्वातंत्र्य मिळालं, पण ते स्वातंत्र्य मिळायच्या आधी 3 दिवस का होईना स्वातंत्र्य या देशाने भोगलं. हा जर इतिहास बघायचा असेल तर पहिलं नाव सोलापूरचं होतं आणि सोलापूरने त्याच्यामध्ये काम केलेलं होतं. आज या सोलापुरामध्ये कामगारांची चळवळ ही अत्यंत मोठी होती. अनेक लोक मला आठवतात. अलीकडच्या काळातसुद्धा काम करणारे काँग्रेस नसणारे आदम असले असतात किंवा त्यांच्या वर्षी आणि त्यांच्या आधीचे पिढी असो, अनेकांनी कामगारांच्या हिताची जपणूक या सोलापुरात केलेली होती. त्याच कालखंडामध्ये ज्यांचा आपण सन्मान करतो त्यांचे वडील हेही या चळवळीमध्ये होते, तेही कामगार नेते होते. आणि मला आनंद आहे नंतरच्या काळामध्ये या कामगारांच्या हिताची जपणूक करण्याच्यासाठी आज ज्यांचा आपण सन्मान करतो ते बेरिया हे कधी मागे राहिलेली नाही. एक समाधानाची गोष्ट उच्च शिक्षित म्हणून त्यांचा लौकिक आहे. हे 1885ला 1985ला नगरपालिकेला ते पहिल्यांदा निवडून आले आणि 30-35 वर्ष नगरसेवक म्हणून या ठिकाणी त्यांनी काम केलेलं होतं. मला आठवत आहे ते महानगरपालिकेत आले त्या काळात अनेकांच्या समोर आपली भूमिका अगत्यानं मांडायचे काम ते करत असत. ते काम काही सोपं नव्हतं. पण त्यावेळीची महानगरपालिका मला आठवतं वंशेची अप्पा, युनिसेफ, बंडाप्पा बनाले, नरसया आदम, पूरणचंद्र पुंजाल असे अनेक लोक होते आणि हे सगळे कर्तृत्ववान लोक. आणि त्यांच्यासमोर हा नवीन निवडून आलेला तरुण हे काही सोपं काम नव्हतं. पण या सगळ्यांच्या समोर अभ्यास करून प्रश्नाची माहिती घेऊन सोलापूरकरांच्या हिताचं काय आहे
या संबंधीची भूमिका सातत्यानं त्यांनी महानगरपालिकेमध्ये मांडली. हा महानगरपालिकेच्या इतिहासात एक चांगला भाग आहे. मला आनंद आहे की त्या काळामध्ये बरेचसे निर्णय घ्यायचा अधिकार सोलापूरच्या आमच्या सरकारने मला दिलेले होते आणि त्या निकालात जे अनेक निकाल मी घेतले त्याच्यामध्ये सभागृहाचा नेता आणि महापौर हे वेगळे यांच्याबद्दलचे निकाल दोन्ही सुदैवानं माझ्याकडनं झाले आणि हे निकाल किती योग्य होते त्यांच्या कामातून त्या ठिकाणी केलेले होते. सभागृहाचा नेता म्हणून त्यांचं कर्तृत्व त्यांनी दाखवलं याची नोंद त्या काळातल्या लोकांच्या मनात कायमस्वरूपाची आहे. जी जी जबाबदारी त्यांच्या पडली शहराच्या संघटनेचं प्रमुखपद असो, महापौरपद असो, सभागृहाचं नेतेपद असो, 37 वर्ष नगरसेवक म्हणून काम करणं ही काही साधी गोष्ट. शिंदेसाहेब काय किंवा मी काय, आम्ही लोक अनेक वर्ष विधिमंडळात राहिलो, लोकसभेत गेलो, राज्यसभेत गेलो. हे सगळं खरं असलं तरी 37 वर्ष नगरपालिका, महानगरपालिका इथं सातत्यानं निवडून येणं आणि त्याच मतदारसंघात येणं ही काही साधी गोष्ट नाही. ज्याची एक कर्तृत्व असेल, लोकांच्याशी बांधिलकी असेल, त्याच वेळेला लोक अशा प्रकारची भूमिका घेतात आणि ती भूमिका विजयांच्याबद्दल घेतली याचं मला आश्चर्य वाटत नाही. आणि त्याचं कारण त्यांनी सेवाभावी व्यक्तीनं एक स्वच्छ चालीचं असा भागात नगरसेवक म्हणून या ठिकाणी त्यांनी काम केलेलं होतं. सरकाराची चळवळ हा एक सोलापूरचा महत्त्वाचा भाग होता. एक काळ होता की त्या काळामध्ये सरकारला एक शक्ती या जिल्ह्यातून दिली गेली. सरकारला माहीत आहे सरकारच्या क्षेत्रामध्ये या जिल्ह्यात त्याचं मोठं योगदान होतं. नामदेवराव दक्षाबांचं योगदान त्या काळामध्ये होतं. गंगाधर कुचल त्यांचंही काम सरकारच्या माध्यमातून या शहरामध्ये होतं आणि अशा प्रकारे सरकाराचा विचार सोलापूरमध्ये अनेकांनी स्वीकारलेला होता. रेड्डी यांनी आपल्या आयुष्यात जसं महानगरपालिका या क्षेत्रात लक्ष दिलं तसं सरकाराच्याबद्दल त्यांनी आस्था ठेवली. सोलापूर सोशल अर्बन कोऑपरेटिव्ह बँक या बँकेचं 10-20 वर्ष त्यांनी नेतृत्व केलं. मला असंच आहे त्यांनी ज्यावेळेला हे नेतृत्व घेतलं त्यावेळी या बँकेची स्थिती ही चांगली नव्हती. त्या संकटातून ही बँक बाहेर काढणं आणि सामान्य माणसाची या बँकेच्या मार्फत सेवा करणं ही भूमिका रेड्डी यांनी आपल्या खांद्यावर घेतली आणि त्याच्यामध्ये ते यशस्वी झाले. यांचं जीवन अनेक क्षेत्रामध्ये लक्ष देणार. शैक्षणिक क्षेत्राच्याबद्दलची आस्था होती, सार्वजनिक क्षेत्राबद्दलची आस्था होती, समाजाच्या सगळ्या घटकांना एकत्र घेऊन एक प्रकारचं सामाजिक ऐक्य कसं राहील या प्रकारची भूमिका ही त्यांनी घेतलेली होती. मला आठवतं की उर्दूच्या संबंधी खास त्याचं प्रेम होतं आणि एक राष्ट्रीय पातळीची परिषद किंवा संमेलन सोलापूरला त्या काळात घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये सुद्धा विजयांचा पुढाकार हा मोठा होता आणि म्हणून एक आगळं वेगळं व्यक्ती होतं. आणि त्यासाठी जेव्हा मला कळलं की असा त्यांच्यासाठी हा सोहळा होतो आहे
सार्वजनिक जीवनात 50 वर्ष काम केल्याच्याबद्दल सोलापूरकर त्यांना सन्मानित करणार आहेत. मी तातडीने हो म्हणलं, कारण समाजामध्ये अशा प्रकारच्या स्वच्छ चारित्र्याच्या सेवाभावी वृत्तीत लोकांची आज गरज आहे. आज अशा प्रकारचे लोक फार मिळतात असं नाही. दुर्दैवानं देशामध्ये आज अनेक प्रश्न निर्माण झालेत आणि अशा काळामध्ये सामाजिक आणि राष्ट्रीय ऐक्य याच्याबद्दल तडजोड न करणारी नेतृत्वाची फळी नव्या पिढीत आज निर्माण करण्याची आज राष्ट्रीय गरज आहे. आज आपण बघतो कुठंतरी कुणीतरी चुकीचं पाऊल टाकलं ते एक व्यक्ती किंवा 4 व्यक्ती चुकीचं पाऊल टाकतात आणि समाजामध्ये काही घटक काही वर्गाला दोषी ठरवतात आणि सामाजिक ऐक्याला एक प्रकारचं अंतर निर्माण करतात. माझं स्वच्छ मत असं आहे की आज सामाजिक ऐक्य, राष्ट्रीय ऐक्य, भाषिक ऐक्य या बाबतीत सोलापूरचा जो पार्श्वभूमी आणि आदर्श आहे तो जपला पाहिजे आणि तो सगळीकडे वाढवला पाहिजे. आणि आज तीच गरज आहे. पण ती गरज पूर्ण करण्यासाठी वेळ्यांच्यासाठी कार्यकर्त्यांची मांडणी उभी करणं आज याची गरज आहे. आणि त्या दृष्टीनं तुम्ही लोकांनी त्यांचा सन्मान आज या ठिकाणी ठेवला. तो सन्मान त्यांचा जरी असला पण यामधून इतरांना एक प्रकारची प्रेरणा मिळेल आणि त्याचा उपयोग सामाजिक ऐक्यासाठी निश्चित होईल याची मला पूर्ण खात्री आहे. आणि म्हणून तुम्हा सगळ्यांच्या वतीनं माझ्या वतीनं मी वेगळ्यांना अंतःकरणापासून धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना हे सांगतो की तुम्ही आतापर्यंत जे करत आलेला तेच काम अधिक जोमाने तुम्ही करा. काही चिंता करू नका. प्रसंग विषय तुमचे येतात, चढ-उतार असतो, त्याच्यात मार्ग काढायचा ही भूमिका घ्यायची असते आणि पुढं न्यायचं असतं. आणि नेत असताना सामान्य माणूस याचं स्मरण करून पुढची पावलं ही टाकली पाहिजे आणि ती तुम्ही कराल आणि करता आहात याच्याबद्दलचा आनंद या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय भारत. त्याचबरोबर मानपत्राचं वाचन करणारे माननीय पद्माकर कुलकर्णी यांनाही आपण सन्मानित करतो आहोत. आज के इस प्रोग्राम की सूत्र संचालन करने वाली हमारी मैडम मंजूषा गाड़गीर मैडम का बहुत ही खूबसूरत अंदाज में उन्होंने एंकरिंग की है, सूत्र संचालन किया, निज़ामत की है. मैं दरख्वास्त करता हूँ कि हमारे शोलापुर शहर के खासदार परिणीताई शिंदे से मैं दरख्वास्त करता हूँ कि मंजूषाताई गाड़गीर मैडम का सत्कार करें. बड़े ही खूबसूरत अंदाज में आज उन्होंने एंकरिंग की है. हाँ, कुलकर्णी, हाँ हुआ ना. हाँ, मैं बड़े इज्जत और एहतराम के साथ आज इस प्रोग्राम का आखिरी मरहला जो बाकी है वो है आभार प्रदर्शन, हदिया तशक्कुर. मैं अपने साथी अशफाक सातखेड़ सर से दरख्वास्त करता हूँ कि वो आएँ और शुक्रिया की रस्म अदा करें. अशफाक सातखेड़ सर. सुवर्णपद सत्कार व गौरवांक प्रकाशन समारंभाचे प्रमुख पाहुणे, पद्मविभूषण देशाचे नेते, महाराष्ट्राचे भाग्यविधाते, हृदय सम्राट माननीय आमदार खासदार श्री शरदचंद्र पवार साहेब यांचा मी विशेष आभार मानतो. त्यांच्या उपस्थितीने सुवर्णपद खरोखरच सुवर्ण झाली. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष
देशाचे माजी गृहमंत्री, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, सोलापूरचे भाग्यविधाते माननीय नामदार श्री सुशीलकुमारजी शिंदे साहेब यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो। आणि या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माननीय आपल्या जिल्ह्याचे दोन्ही खासदार, आपल्या जिल्ह्यातील माननीय आमदार आणि दोन्ही पक्षाचे अध्यक्ष आणि इतर मान्यवर अतिथी जे या मंचावर उपस्थित आहेत, मी त्या सर्वांचे मनापासून आभारी आहेत। त्याबरोबरच आजच्या या गौरव अंकामध्ये आपला लिखाण केलेले सर्व मान्य मंडळी त्यांचाही मी आभार व्यक्त करतो। आजच्या या गौरव समितीचा पण आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर उपस्थित सर्व नागरिक बंधू भगिनी या सर्वांचा मी आभार व्यक्त करतो। आणि आजच्या या अध्यक्षाच्या परवानगीने हा कार्यक्रम इथंच संपत आहे असं जाहीर करतो। आणि यापुढं आजच्या ज्या लोकांना सत्कार करायचा असेल बेरिया साहेबांचा, त्यांनी थांबावं। साहेब गेल्यानंतर ते आपला सत्कार स्वीकारणार आहेत। तर मी पुढं मॅडमला सांगतो की त्यांनी पुढची कारवाई करावी। DJ Asif SK
आसिफ SK DJ आसिफ SK
DJ Asif SK. DJ Asif SK. DJ Asif SK. DJ Asif SK.
DJ Asif SK. DJ Asif SK. DJ Asif SK.